तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आरवलीला. आरवलीला देव वेतोबाचं मंदिर आहे. वेतोबाच्या मंदिराच्या बाहेरची ही मोठी कमान, इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर आज आपण पाहतोय आरवलीचं हे मंदिर. आपल्या स्पॉटमध्ये, पिकनिकच्या स्पॉटमध्ये होतं. तर देव आरवलीचा वेतोबा. वेतोबा म्हणजे भूतांचा राजा, वेताळ म्हणतात त्याला. या देवाला केळ्यांचा घड हा नवस म्हणून बोलला जातो, किंवा चपला, चामड्याच्या चपला हे नवसाला दिल्या जातात. तर इथे आपण पाहू शकता आरवलीला हे केळ्यांचे घड हे इथे लागलेले आहेत. हे देवाला अर्पण केले जातात. जत्रे दिवशी इथे खूप मोठी भली रांग असते. आता बघा, आपण चाललो आहेत मंदिराकडे. वेतोबा मंदिरमध्ये हे हत्ती आपलं स्वागत करत आहेत. आता आपण ते चप्पल काढून आपण पुढे जाऊ. मागच्या टायमाला एकदा मी पावसात आलेलो, तर इथे पाणी भरलेलं पूर्ण, आमच्या चपला गेलेला वाहून तिकडनं. या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर आपण मूळ गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. आपण पाहत आहात वेतोबा आरवली येथे. मंदिरामध्ये या साईडला इथे देवाच्या चपला ठेवलेल्या आहेत. ह्या नवसाला आलेल्या चपला असतात. इथे आता लाईट लावली नाही, तर मग आपण हे बघा, ह्या चपला वेतोबा स्वतः घालून रात्रभर फिरतो आणि गावाचं रक्षण करतो, अशी आख्यायिका आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या नागमोडी वळणातून प्रवास करत आता वेंगुर्ल्यावरून आपण मालवणच्या दिशेने चाललेलो आहोत. मालवणला आपल्याला जायचं आहे आंगणेवाडी मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मालवणच्या या जेटीवर, आणि इथून किल्ल्यावर वाहतूक असते या साईडला, होड्या वगैरे. आपण आता बरोबर किल्ल्याच्या समोर पार्किंग केलेली आहे. हा किल्ला समोर दिसतोय, आणि या इथून होड्या सुटतात. पण आता कसं, आता समुद्री वातावरण जरा बिघडलेलं आहे पावसामुळे, तर त्याच्यामुळे ते लोक सोडत नाही होड्या. तर समोर इथे किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आपल्याला, आणि बरोबर त्याच्यासमोर आपण इथे पार्किंग केलेली आहे आपली बस. आता इथे जरा हे लोक शॉपिंग करतील. या साईडला इकडे मार्केट आहे, तर आपण थोड्या वेळाने मार्केटमध्ये पण जाऊ. आणि सगळे बघा, होड्या, मोठमोठ्या होड्या, टॉलर हे सगळे झाकून ठेवलेले आहेत. जे पण हे टॉलर आणि होड्या आहेत ते झाकून ठेवलेले आहेत इथे. मालवणचा किल्ला आपण जेटीवरून पाहिलात, कारण होड्या बंद होत्या. आणि त्यानंतर मालवणचं मार्केट फिरून आता आपण आलेलो आहोत आंगणेवाडी देवी, म्हणजे सिंधुदुर्गातील प्रसिद्ध जत्रेची श्रीदेवी आंगणेवाडी. इथे मोठी जत्रा असते फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर आता आपण आंगणेवाडीच्या इथे आलेलो आहोत. तर आंगणेवाडीच्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. बस आपण ही इथे पार्किंग केली, आणि आपले जे प्रवासी आपण घेऊन आलो ते आता आंगणेवाडीच्या दर्शनाला चालले. कोकणातील ही प्रसिद्ध देवी, भली मोठी जत्रा असते इथे फेब्रुवारी महिन्यामध्ये. 3.5 ते 4 किलोमीटर पायी चालत यावं लागतं, कारण वाहनांना एकदम लांब तिकडे पार्किंग असते. आपण जी पाहताय ही देवी आंगणेवाडीच्या मंदिराची ही प्रतिकृती ही इथे लावलेली आहे डिस्प्लेला. असं मेन एंट्रन्स आहे इकडे, आणि समोर मंदिर आहे. तर हे बघा, हे सेम मंदिर. आतमध्ये शूटिंग करायला बंदी आहे, कारण इथे बघा, मंदिरात प्रवेश करताना मोबाईल बंद, आणि कोणत्याही साधनाने देवीचे फोटो काढण्यास मनाई. मग आपण इथे थांबूया आणि कॅमेरा आतमध्ये ठेवूया. आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन करून आता आपण कुणकेश्वरच्या इथे आलेलो आहोत. 1-1.25 तासाचा प्रवास होता आपला, आणि आपण कुणकेश्वरला पोहोचलेलो आहोत. कुणकेश्वर शंकराचं मंदिर समुद्राच्या बाजूला. हे समुद्र इथे आहे. इथे पुलाचं काम चालू आहे, आणि हे समोर दिसतंय ते कुणकेश्वर मंदिर. बरोबर बॅक साईडला आपण इथे गाडी पार्किंग केलेली आहे, आणि आता आम्ही जेवणाची सोय आपली इथे, आम्ही जेवण बनवणार आहोत. तर आपली पार्टी
कुणकेश्वर दर्शनाला चालले हे समोर मंदिर, आपण पण जाऊया आणि पाहूया कुणकेश्वर मंदिर. कुणकेश्वरच्या मंदिराच्या बाजूला असलेला हा अप्रतिम सागर किनारा आणि सागर किनाऱ्याच्या बाजूला हे कुणकेश्वराचं मंदिर. आपण जाऊया आता. आपल्या पार्टीवाले सगळे देवाचं सामान घेतात आहेत, जे देवाला फुलं वगैरे सगळं आहे ते घेतात आहेत. आणि त्यानंतर आपण आता आणि चाललो आहोत आपण श्री कुणकेश्वराच्या दर्शनाला. श्री कुणकेश्वर मंदिराच्या बाजूचा हा अप्रतिम समुद्र किनारा आणि आपण आता जाणार आहोत श्री कुणकेश्वराच्या दर्शनाला. महाशिवरात्रीला इथे जत्रा असते, 3 दिवसांची मोठी जत्रा ही इथे 3 दिवसांची मोठी जत्रा असते. आपण मंदिरामध्ये चाललो आहे, तर इथे प्रवेशासंदर्भात सूचना. आपण इथे चप्पल काढू. भगवान शंकराच्या मंदिरासमोर नंदी विराजमान आहेत. इथे गणपतीचं मंदिर आहे. जरासं काम चालू आहे, मंदिरांचं कलरचं काम चालू आहे. आणि आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. तर कुणकेश्वर मंदिर, या पायऱ्या चढून आपण वरती जाणार आहोत. त्याआधी श्रींचे दर्शन घेताना शिवलिंगा स्पर्श करू नये असं लिहिलेलं आहे. तर आपण आलेलो आहोत दर्शनासाठी आतमध्ये. फोटोग्राफी करू नये असं लिहिलेलं आहे, त्यामुळे आपण इथे थांबू. तर आपण आता पाहत आहोत गाभारा. आपण आता आहोत गाभाऱ्यामध्ये आणि कुणकेश्वरचा हा मंदिर, समोर नंदी विराजमान आणि समोर श्री क्षेत्र कुणकेश्वर म्हणजे कुणकेश्वराची पिंडी. तर आपण आतमध्ये जाणार नाही आहोत, कारण इथे दिलेलं आहे बघा, इथे फोटो काढू नका. मी विचारलं तर ते बोलले इथपर्यंत फोटो काढू शकता, तर त्याच्या पुढे तुम्ही फोटोग्राफी करू शकत नाही आतमध्ये जाऊन. तर आपण इथे थांबणार आहोत. तर मित्रांनो, हे आहे कुणकेश्वरचं मंदिर. जत्रेला इथे खूप गर्दी असते. 3 दिवसाची जत्रा असते ना, 3 दिवसाची जत्रा असते महाशिवरात्रीला. ही संपूर्ण फॅमिली कुणकेश्वराचं दर्शन करून आता बघा, आता आपण कुणकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. कसं वाटलं? तर पूर्ण पार्टीसोबत आपण आता दर्शन घेतलेलं आहे. तर आता पुढे कुठे जाणार आहे? रत्नागिरी गणपतीपुळेला जाणार आहे. पण त्याच्या अगोदर पाहूया आपण, हा बघा कुणकेश्वर मंदिर. मला नाचता नाही येत. आज माझ्या पाठी हे माडाची झाडं वगैरे बघून तुम्हाला वाटलं असेल की हा कुठेतरी कोकण साईडला आला आहे. हो, आपण आहोत गणपतीपुळे येथे. आणि गणपतीपुळे म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या कानावर एकच पहिलं वाक्य येतं, ते म्हणजे
भक्ती हीच ती ओरिजिनल गाडी. आणि त्याबरोबर चला ना गडे नवस फेडायला, चला ना गडे. तर आपण कपडे घालून चाललो आहे. आपला कोणतरी नवस नाही तिथे, आपण पिकनिकला आलेलो आहोत. तर आपण ह्या स्वप्नपूर्ती लॉजमध्ये राहिलेलो. तर आता इथून आपण गणपती पोहेसाठी जाणार आहोत दर्शनाला. आतमध्ये आल्यासुद्धा नंतर इकडे झिकझॅक लाईन आहे. जरासा घसा माझा बसला आहे, त्याच्यामुळे आवाजामध्ये कधीतरी असा एखादा शब्द अस्पष्ट आला असेल तर सॉरी. आणि आपण आता चाललो आहे पुढे 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 मंदिराच्या गाभाऱ्याजवळ. तर मला तर वाटतं इथे सीझनमध्ये किंवा असा जेव्हा मंगळवार संकष्टी असेल त्या टायमाला खूप रांग असेल इथे. कारण इथे हे अभिषेक पावती वगैरे इथे काउंटर, मेन काउंटर. आणि आपण आता आलेलो आहोत देवळाच्या दरवाजाकडे. इथे मुख्य दरवाजा आपल्याला आहे, तिथून आतमध्ये येऊन आपण गाभाऱ्याच्या दरवाजाकडे आलेलो आहोत. आणि इथे दिलेले कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा. आता मंदिरात जायच्या अगोदर आपण मंदिराचं इथून बाहेरून दर्शन घेऊ. हे आपण पाहतोय गणपतीपुळेचं मंदिर. आतमध्ये आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे. तर 5 दीपमाळी, कोकणातल्या प्रत्येक मंदिरासमोर अशी दीपमाळी असतात. तर ह्या 5 दीपमाळी तुमचं स्वागत करत आहेत. आणि मित्रांनो, हे गणपतीपुळे, गणपती बाप्पाचं मंदिर. वॅकीने नवस फेडलेला इथे येऊन. तो पिक्चर आयुष्यभर नाही विसरू शकत, कारण एवढं हसवलेलं त्या पिक्चरने. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आपल्याला ह्या साईडला समुद्राकडे जाण्याचा रस्ता दिसतोय. आणि आपण आता समुद्राकडे जाऊया. इथे सगळी दुकान लाईन आहे, ज्याच्यामध्ये खेळणी, शॉपिंग्स वगैरे ह्या साईडला इथे करू शकता तुम्ही. आणि आपण आता पहिले समुद्राकडे जाऊन येऊ, मग आपण दुकानांमध्ये पण जाऊ. समुद्राकडे सारखी अनाउन्समेंट होते, लाटांचा जोर वाढलेला आहे, समुद्राचा अंदाज तुम्हाला येणार नाही, तर त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नये म्हणून. आपण कोकणामध्ये मारळ गावामध्ये मार्लेश्वरला आलेलो आहोत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर मार्लेश्वरच्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. मार्लेश्वर मंदिर हे एकदम डोंगरामध्ये वसलेलं आहे. म्हणजे खूप छोटा रस्ता आहे तिकडे यायला, थोडासा कच्चा रस्ता पण आहे. आता इथे मंदिरापाशी आपण पोचलेलो आहे. आपली गाडी आपण ही इथे पार्किंग केलेली आहे. आणि इथे ही छोटीशी हॉटेल लाईन आणि देवासाठी जे साहित्य लागतं, फुलं वगैरे, तर ते आपल्याला इथे भेटून जाईल. आणि आपण आता चाललेलो आहोत आपल्या पार्टीसोबत. तर आपण आता मार्लेश्वर देवस्थानाच्या शिड्या आपण ह्या पायऱ्या चढायला चालू केल्या आहे. इथे पण ड्रेस कोड आहे, इथे लिहिलेलं आहे. किती पायऱ्या आहे की मी मोजल्या नाहीत. बाजूने इथे ओढा आहे, बघा. पूर्णपणे हा धबधबा येतोय तिकडून वरून. आणि आपण दर्शनाच्या दिशेने चाललेलो आहोत. सरबत काय देऊ थंड ताक लस्सी एक आमचं म्हणून टेस्ट करायचे. गोड कोको माहिती खाय काय पैसे नसतात. टेस्ट येतोय. आता इथे कोकमचे सगळे हे प्रोडक्ट्स विकायला लावलेले आहेत. गोड कोकम, कोकम सिरप. आणि आता आपण पुढे, ते बघा काय दगड बघा केवढे, म्हणजे दरडीतून हा पूर्ण रस्ता बनवलेला आहे मित्रांनो. 530 पायऱ्या आणि घाट रस्ता. आपण आहे ना नेवळी फाट्यावरून आतमध्ये घुसलेलो आणि तिकडून मग आतल्या गावातून आपण मारळपर्यंत पोचलो.
काय माकडं आहेत पुढे? आहेत, वरती आहे. अच्छा, ए विमान सावकाश. माकडं आहेत म्हणजे आपल्याला कॅमेरा आणि खाऊची पिशवी हे व्यवस्थित सांभाळावी लागेल, नाहीतर छू मंतर जादू कलंतर आणि गेला असं. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत मार्लेश्वर देवळाच्या गाभाऱ्याकडे. तर आय थिंक सो हो आलो, जवळ आलो, पूर्ण जवळ. हे बघा हे मंदिर, पाठून बघा धबधबा वाहतोय मंदिराच्या. तो धबधबा बघण्याचा पण आपण प्रयत्न करू. इथे पण प्रसादाची दुकानं आहेत. चपला इथे पण काढलेली आहेत लोकांनी, म्हणजे आपल्याला फसवलं आहे लोकांनी की नो ड्रोन झोन. बघा मंदिर परिसरात ड्रोन उडवू नये. आणि हे आपलं गुहेमधलं मार्लेश्वर मंदिर. कृपया मंदिराच्या मुख्य दारासमोर बसून किंवा अथवा उभे राहून फोटो काढू नये. आता इथे आतमध्ये आपण फोटो काढणार नाही आहे, तर आपण मार्लेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्राच्या मेन मुख्य गाभाऱ्याजवळ आहोत. आतमध्ये आपल्याला अलाउड नाही फोटो काढण्याचा. तर आता आपण बाकी ते बघू शकता इथे. मित्रांनो, मार्लेश्वर मंदिराच्या समोर गाभाऱ्याच्या समोरून हा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. हा बघा, हा व्ह्यू बघितलाच नव्हता. व्ह्यू काढेपर्यंत हा व्ह्यू आलेला, मोबाईल घेऊन जायचा ना. तर तर मित्रांनो, काल आहे ना, काल रात्री आपण ज्योतिबाला आलो. काल रात्री येण्याचं कारण म्हणजे जरासं आमचं गाडी पंक्चर वगैरे झालेली, तर त्याच्यामध्ये भरपूर टाईम गेला. तर त्याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरला न जाता ज्योतिबाला आलो, कारण ते आम्हाला जवळ पडलं. तर पाठीमागे लॉज आहे ना, तर तिथे आपण राहतो आहे. आणि ही गाडी इथे आपण पार्किंग केली आहे. समोर सगळं धुकं आहे बघा. रात्रीचं एवढं धुकं पडलेलं काहीच दिसत नव्हतं. तर ह्या साईडला मी कॅमेरा फिरवतो बघा, त्या साईडला पूर्ण धुकं आहे. आणि इकडे मी आता मुद्दामून 3ऱ्या माळ्यावर आलो आहे पायऱ्या चढून. तर इथून आपण हे धुकं बघूया. हे खास धोक्याचं शूटिंग घेण्यासाठी, फक्त धोक्याचं फुटेज घेण्यासाठी मी आलेलो. बघा लय बेकार धोका यार, कारण आपण एकदम अर्ली मॉर्निंग आलेलो आहोत इथे. त्या साईडला दीपमाळ दिसते धोक्यामध्ये हरवलेले. आणि इथे आता पुढे गेट आहे. त्या गेटच्या आतमधून गेल्यावर आपण इथून चालत 10 मिनटं मंदिर आहे ते. गेटमधून आता आतमध्ये आलेलो आहोत आणि आपण मंदिराकडे चाललो. ते इथून ह्या तर आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहोत. मंदिर परिसरामध्ये खूप दुकानं आहेत, पण आता सध्या बंद आहेत. आणि आपण इथे मंदिराकडे आलेलो आहोत. त्यांचा भंडारा उधळलेला आहे सगळीकडे. आपण आता मंदिराच्या बरोबर समोर आहोत. आपण आलेलो आहोत एंट्रन्स पाशी. काम भरपूर ठिकाणी चालू आहे मंदिराच्या इथे. आता आम्ही तुम्हाला इथून काही बाहेर पडण्याचा मार्ग हा, इथून जायचे. इथून तुम्हाला
उधळलेला गुलाल हा तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं गुलाबी गुलाबी, जसं जेजुरीला पिवळ्या कलरचा गुलाल म्हणजे सॉरी हळद उधळली जाते. इथे आता आपण मंदिरात आहोत समोर. तर काढायचं नाही, हां फोटो काढायचं नाही. ओके, फोटो काढण्यास बंदी आहे. तर आपण इथेच थांबू. चालते फोटो काढायला चालते? नाही बाहेरून बाहेरून हां. मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये भरपूर असं काम चालू आहे. तर या साईडला आपण आलात तर इथे कामधेनूचा बघा एक हे आहे, कामधेनूचं देऊळ आहे, कामधेनू प्रसन्न. आणि इथून आपण राईट साईडला वळलो की इथे रामेश्वर मंदिर आहे. ही जी दीपमाळ दिसते ह्या छोटी दीपमाळ आणि ही मोठी दीपमाळ, तर ह्याच्यामध्ये दिसतं आहे रामेश्वराचं मंदिर. तर आतमध्ये आपल्याला ना अलाउट नाही करत फोटो काढायला, पण आपण इथून एक जाऊ इथून आणि बघू. इथे गणपती आहे, सॉरी गणपती नाही आहे, हां हत्ती दिसतोय वरती. दत्त महाराजांसारखा फोटो आहे, शंकराचा फोटो सारखा, डमरू आहे हातामध्ये. आणि इथे रामेश्वर मंदिर म्हणून दिसतंय. तर आपण इथे विचारू पहिला. हे रामेश्वराचं मंदिर आहे. समोर नंदी विराजमान आहेत. जसे की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शंकराच्या पिंडीच्या समोर नंदी असतात, त्याप्रमाणे इथे नंदी आणि हे शिवशंकर. हे मंदिर कोणाचं आहे? उत्सव मूर्ती. तर मित्रांनो, ज्योतिबांची उत्सव मूर्ती हे या मंदिरामध्ये आहे इथे. तर आतमध्ये आपण गेल्याच्या नंतर ओके 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 हां इथे आहे. हे बघा, आपल्याला तिथे शूटिंग करायला नाही भेटलं, पण आपण इथे शूटिंग करतोय. ज्योतिबा उत्सव मूर्ती. उत्सव जेव्हा असतो त्यावेळी ही मूर्ती बाहेर काढून पालखीतून फिरवली जाते. तर मित्रांनो, आता मी रंकाळा तलावला आलेलो आहे. कारण आपण तिथून निघाल्याच्या नंतर आपला हा स्पॉट होता की कोल्हापूर अंबाबाई. आता रंकाळा तलावच्या इथे आहे आणि आपण जाणार आहोत अंबाबाईच्या दर्शनाला. आतमध्ये तिथे 100% गॅरंटी की आपल्याला व्हिडिओ शूटिंग देणार नाही, आपण बाहेरून काय आपण घेऊ. तर सगळ्या लक्झरी बसेस इथे लाईनीमध्ये लागलेल्या आहेत. आपली इथे लागलेली आहे, इथे सगळ्या लाईनीत आहेत बसेस. आणि हा आहे कोल्हापूरचा रंकाळा तलाव. मित्रांनो, इथे भरपूर जण फिशिंग पण करत होते. तर इथे बघा फिशिंग करतायत, असे गळ लावतात आहे, त्याला मच्छी वगैरे पकडतात आहे. आणि आता इथे कसली मच्छी भेटते इथे? ही अशी वाली ब्लॅकवाली आहे बघा. हे बघा, ही अशी ही मच्छी भेटते. इथे त्यांनी गळ टाकलेला आहे, त्यांना काय भेटलं नाही. 2 मच्छ्या भेटल्या आहेत. ते रंकाळा तलाव. मित्रांनो, हा समोरचं गेट दिसतोय ना, रंकाळा चौपाटी उद्यान, त्या उद्यानाच्या समोर ह्या साईडला आपल्याला जायचं आहे. पहिला चौक सोडून, दुसरा चौक सोडून, तिसऱ्या चौकात अंबाबाईचं मंदिर आहे. तर आपण जाऊ मंदिराकडे. मित्रांनो, हे मूळ मार्केट आहे इथे, मेन मार्केट. आणि या सर्कलमध्ये या इथे आपल्याला समोर दिसतंय ते अंबाबाईचं मंदिर. आपण छत्री विकत घेतली, स्पेशल ही मोठी छत्री. मित्र, ही छत्री आपली ॲक्च्युली तुटलेली, म्हणून मग ते आणली नाही. आता इथे नवीन छत्री आपण विकत घेतली आणि आपण चाललो आहेत पुढे. आता मला माहीत नाही ती पुढे शूटिंग करत येतील की नाही. ते बॅरिकेड लावलेत ना, ह्याच्या समोरून जायचं आपल्याला. आणि ह्या इथेच मंदिर आहे समोर. आणि आतमध्ये वाटतं शूटिंगला अलाउड नाही आहे, कारण मगाशी एक जण बोलला
तेव्हा आतमध्ये शूटिंग अलाउड नाही. आतमध्ये शूटिंग अलाउड आहे? हा? नाही नाही, आतमध्ये शूटिंग अलाउड आहे का? आहे तरी पोलीस बघितले की अवघड पडते. अच्छा. व्यवस्थित बघून तर मित्रांनो, हा आपला मुख्य दरवाजा आणि यातून आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण कॅमेरा घेऊन. तर आपण पाहूयात आता. इथे आपण चप्पल काढून या गेटवरून आतमध्ये जाऊ. खूप गर्दी आहे. एंट्रीला गर्दी करू नका. आतमध्ये शूटिंग अलाउड आहे? पलीकडे जावं एक मशीन की त्यांना विचारा. या बोल साहेब, काय विचारा तो? नाही ना. चला तर आपण व्हिडिओ इथे थांबवूया. नाही ना. तर साहेबांनी सांगितलं शूटिंग अलाउड नाही, तर आपण इथेच थांबवूया. चला ठीक आहे. आणि मित्रांनो, कोल्हापूरवरून थोडासा प्रवास करून आपण पोचलेलो आहोत श्री बाळूमामा मंदिरच्या पार्किंगमध्ये. बाळूमामा मंदिर समोर आहे आणि आपण या पार्किंगमध्ये आपली गाडी पार्किंग केलेली आहे. समोर दिसते बाळूमामा मंदिर. तर ही आपली गाडी इथे पार्किंग केली आहे. आता जेवणाची तयारी चालू आहे आपल्याला, की तिथे जेवण कुठेतरी बनवायचं आहे. ब्रिजच्या खालून आपण सरळ सरळ आलेलो आहोत आणि इथे दिसते सद्गुरू श्री बाळूमामा मंदिराकडे जाण्याचा मार्ग. हे इथे स्टॉल लागलेले आहेत सगळे आणि हा रस्ता जातोय देवळाकडे. तर आपण इथून देवळाच्या साईडला जाऊ. देऊळ बंद होण्याचा टायमिंग जेव्हा आलाय वाटतं 5:30 5:30 झालेत वाटतं. कारण ते बोलले बंद होणार आहे, पटकन जा. इथे कमानी आहे. कमानीमधून आपण एंटर करून आपण मंदिरापर्यंत आलेलो आहोत. मंदिरामधून आपण रांगेतून पुढे पुढे चालतोय आणि आपल्याला एक बोर्ड दिसलाय की फोटो काढण्यास मनाई आहे, बाळूमामा देवालय आदमापूर. म्हणजे ह्याच्या पुढे आपण कॅमेरा वापरू शकत नाही, त्यामुळे आपला कॅमेरा इथे आपल्याला स्टॉप करावा लागेल. हे आपलं मंदिर, इथून आपण आतमध्ये जाणार आहे. इथे लिहिलेलं आहे पूर्णपणे क्लिअर. तर आपण इथे थांबूया आणि मी आता इथे थांबतो मित्रांनो. हे समोर आहे ते बाळूमामाचं मंदिर आणि या शेजारी इथे दत्त महाराजांची मूर्ती आहे. पण ते सुद्धा जवळून फोटो काढण्यात येत नाहीत. मला बघा इकडून लांबून फोटो काढा म्हणून. तर ही श्री दत्त महाराजांची मूर्ती आहे समोर आणि त्याप्रमाणे इथे हे बाळूमामांचं मंदिर. आणि मंदिराच्या बाजूला हे असं म्हणजे रांगांसाठी, एक्झिटसाठी हे केलेलं आहे दोन्ही साईडला. मंदिराचा मेन एंट्रन्स जो आहे ना, तो मित्रांनो हा इथे आहे. हे एक पिंपाचं झाड आहे आणि ह्याच्या समोर हा जो मेन एंट्रन्स आहे इथे हा बघा, 2 भले मोठे हत्ती हे स्वागत करतायत आपलं सर्वांचं. आणि हे बाळूमामा देवालय आदमापूर. पण मेन इथे काय माहिती आहे काय, या दरवाजातून एंट्री नाही आहे. आपण एंट्री केली तिकडून, जे हे लॉज आहेत, आय थिंक लॉज आहेत दोन, भक्त निवास असतील, लॉज असतील. तर त्या तिथून येऊन आपण ह्या बाजूने एंट्री केली. ह्या बाजूने एंट्री केली त्या रांगेतून येऊन, जी रांग मगाशी मी तुम्हाला दाखवली की आपण मंदिरात जातो आहे म्हणून. तर ही बघा, ह्या रांगेतून आपण एंट्री केलेली होती. ही समोरची रांग दिसते भली मोठी, तर इथून एंट्री केलेली होती मंदिराच्या लेफ्ट साईडने. तर हे बाळूमामांचं मंदिर आपण पाहिलं. तर मित्रांनो, आपला ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून सांगा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आणि मित्रांनो, आताचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो आहे. इथून आपण जाणार आहोत जेजुरी. तर मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा आहे शेवटचा दिवस. कधी 25 दिवस असेच गेले कळलंच नाही. आपण फिरतो आहे आणि आज आपण आहे जेजुरीमध्ये. आता आपण आलो जेजुरीला. आमचा लास्टचा जो स्टॉप होता तो जेजुरी होता. तर ज्योतिबा पाया पडून आम्ही जेजुरीला आलेलो. आणि आता हे बेलसरे, बेलसरेंच्या इथे आपण ही गाडी लावली आहे. आणि ह्या साईडला इकडनं समोर ह्या रोडने गेलं की आपण जाऊ जेजुरी गडावर. तो समोर जेजुरी गड दिसतो आहे तिथे. त्या बस लावली ना त्याच्या एकदम वरती बघा जेजुरीचं मंदिर दिसतंय टप. तर आपण जाऊ जेजुरी. घ्या चला जेजुरीला जाऊ.
देव मल्हारीला पाहू. या गल्लीच्या इथून आपण चालत आलो आहे. इथे गणपती देवाचं एक हे दिसतंय, फोटो आहे. आणि या मंदिराच्या बाजूने आपण पाहतोय मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य द्वार. आता इथे हा मेन आहे एंट्री इकडून गडाची. तर इथून आपण पुढे जाऊ. फोटो फोटो आणि इथे ही गडाची पहिली पायरी. तिथे हात लावून भरपूर लोक पाया पडतात. आणि गडासाठी जायला आपल्याला इकडे आहे वरती. ह्या जेजुरी गडाच्या संपूर्ण पायऱ्या आपण चढतोय. आपण थोड्या अंतरापाशी आलेलो आहोत. फोटो काढा. दादा किती पायऱ्या आहेत? टोटल 400. आता इथपर्यंत किती झाल्यात? 250. आता 250 पायऱ्या अजून बाकी आहे. कधी गोड वाटतं आहे. आवाजच फुटत नाही माझा पायऱ्या चढून चढून या गाड्याच्या. सगळे माझ्याकडे बघतात, कोणतरी व्हिडिओ शूटिंग करतोय. जरा वेळ थांबलो आणि आता परत चालायला सुरुवात केली आपण. तर एकदम वरती दीपमाळेकडे आपण आता जातोय. इथे बघा, इकडे पेढे, मामांचे पेढे. मामाचे पेढे दुकान इथे. आणि आता आपण खंडोबा दर्शनासाठी आपण आलेलो आहोत. जेजुरी गड मुख्य महाद्वारपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि ते दीपमाळ वगैरे सगळीकडे भांडारा उधळलेला दिसत आहे. तरी आपण वरती जाऊ मुख्य महाद्वाराकडे. तर आज पोहोचलेलो आहोत आपण गडावर. फोटो शूटिंगला नाही, ड्रोन शूटिंगला अलाउड नाही आहे, व्हिडिओ शूटिंग करू नये. तर आता आपण इथे थांबू. आपण पाहतोय जेजुरी गड. हे बघा इथे लिहिलंय व्हिडिओ शूटिंग करणे आता पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आपण एक कॅमेरा असं फिरवू फक्त. जेजुरी गड या साईडला इकडून पूर्ण व्ह्यू दिसतोय, कारण एकदम वरती आलेलो आहोत गडाजवळ. तर आता आपण इथला व्ह्यू बघूया. जेजुरी पूर्ण बघा कशी दिसते. आणि आपण आलो आहोत गडावर. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी गाणं आठवलं. आतमध्ये व्हिडिओ कॅमेरा अलाउड नाही आहे. या दीपमाळींच्या समोर भंडारा उधळत, या मंदिरासमोर भंडारा उधळत बघा तिथून लाईन लागली आहे दर्शनाची. आपण पाहताय जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर म्हणजेच खंडोबाचं, मार्तंडाचं, जय मल्हारचं हे जेजुरी.
तर मित्रांनो आपण आता पाहिलात या ब्लॉगमध्ये देवाची सोन्याची जेजुरी मार्तंड भैरवाची खंडोबाची सोन्याची जेजुरी. मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. आपल्या चॅनलला असं लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आणि मित्रांनो आपण आता आपला हा ब्लॉग इथेच थांबवूया आणि बोला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. अशा प्रकारे आपण आपली आता ही ट्रिप संपवून आपण पुन्हा मुंबईच्या वाटेला दिसेला आपल्या घरी चाललेलो आहोत. आपण आपल्या घरी जाण्यासाठी निघालो आहोत. तर मित्रांनो अशाच आपल्या ट्रिप चालू असतात. आपण अशा ट्रिप काढत असतो, सहली काढत असतो. आणि तुम्हालासुद्धा अशा सहलींचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा आपल्यासोबत या सहलीला या, पुढच्या सहलीला या. जे स्क्रीनवर नंबर देतो आहे त्या स्क्रीनवर नंबर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि तुमची पुढची ट्रिप तुम्ही बुक करा. आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या ज्या की छोट्या 4 सीटर असून दे, 7 सीटर असून दे, 9 सीटर असून दे किंवा 20पासून 35पासून वोल्वोपर्यंत सर्व गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो AC नॉन ACमध्ये तुम्ही तुमच्या गाड्या बुक करा आणि पिकनिकला आमच्यासोबत चला. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे आणि आपण आपलं चाललो आहे आपल्या घरच्या दिशेने.